ओके, लेट स्टार्ट. काय म्हणले बघा, अ कॉईल ऑफ रेझिस्टन्स 250 ओम. म्हणजे काय दिलंय, रेझिस्टन्स दिलाय 250. पहिला प्रॉब्लेम वाचा व्यवस्थित. प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड इफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉईल वेरेज म्हणजे चेंज होतोय विथ टाइम अँड फ्लक्स इक्वेशन दिलंय. द करंट इन द कॉईल ऍट t इक्वल टू 4 सेकंड विचारलाय. बरोबर. म्हणजे आर दिलाय किती, 250 ओम. बरोबर. इक्वेशन ऑफ फ्लक्स दिले आणि विचारलाय करंट. करंटचा फॉर्म्युला काय बाय ओम्सला, व्होल्टेज अपॉन व्होल्टेज म्हणजेच ईएमएफ. व्होल्टेज म्हणजे काय, ईएमएफ. म्हणजे ई बाय आर फाइंड करायचं आहे. आर दिले, मग ई कसं फाइंड करणार. अरे फार सोपं आहे. फॅरेडे काय म्हटलंय, इज डी फाय बाय डी टी. फक्त मॅग्निट्यूड पाहिजे आपल्याला, डिरेक्शन नको आहे, मायनसची गरज नाही. बरोबर आहे ना, इज इट राईट. मग काय करा, फाय दिले काय, पुट करा मग. फाय इज डी बाय डी टी ऑफ फाय. फाय किती दिलंय, 50 टी स्क्वेअर प्लस 7. मी आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. करा डिफरन्शिएट, युवर्सल आन्सर सांगू नका. ह्या स्टेपने जायला पाहिजे होतं. आता आपण डिफरन्शिएट करायला, म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये ही पॉवर मल्टिप्लाय होते. इट इज 100. 50 इंटू 2 100 अँड 2 मायनस 1 टी रेस टू 1. आणि हे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतंय, 0. अंडरस्टूड. अँड आपल्याला ईएमएफ फाइंड करायचंय फॉर व्हॉट टाइम, 4 सेकंड. त्यामुळे इट इज 100 इंटू 4. हाऊ मच, 400 व्होल्ट. असा प्रॉब्लेम बऱ्याचदा विचारतात. यामध्ये एक्स्ट्रा काय विचारले, करंट. करंट इज करंट ई बाय आर. ईची व्हॅल्यू आहे 400 बाय आर 250. ऑप्शन आहे का त्यामध्ये, 1.6 एम्पियर. इज इट क्लिअर. चेतन नेप बरोबर आलं तर काय, नाही करंट बरोबर आलं तर काय.